उदे ग आई उदे उदे ग आई उदे. आई सावकाश. हो तू 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 सांभाळ बाई स्वतःला. उदे ग आई उदे. उदे ग आई उदे. आई ह्यांचा फोन असेल, काय सांगायचं? थांब थांब, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी आहे. जावई बापू आहेत. हा जावई बापू बोला, काय म्हणता? आई आनंदी वहिनी कुठे आहेत? कसं आहे की वर्षाला आहे ना डोहायला लागलेत, म्हणजे घरी बनवलेला खरवस खाण्याचे. तर आनंदी वहिनी बनवून देतील का खरवस? बाई नाही हो, आम्ही आता बाहेर आलोय दोघी सासू सुना. नाही, आनंदी नाही बनवू शकत खरवस. कधीपर्यंत याल परत? आम्ही वेळ लागेल आम्हाला जावे बापू. मी काय म्हणते, तुमच्या आई साहेब आहेत ना, इंदू आई साहेब, त्यांना सांगा ना, त्या छान बनवतील. नाही तर मालती ताई आहेत, सुगरण आहेत, त्या सुंदर खरवस बनवतात, त्यांना सांगा तुम्ही. हा थँक्यू. हा ठेवतो. हा कोणाचं काय कोणाचं काय. अगं बाई गेली, केवढी फास्ट जाते. उदे गाई उदे. असिस्टंट पगार 20,000 रुपये. आज बहुतेक उशीर होणार मला. अरे आलो आलो, असं घोड्यावरून कोण आलंय? आलो रे बाबा. अरे नंदूराव तुम्ही? हो हो. ते हे मालती आई कुठे? मालती आई. अरे मालती आई, मालती आई, मालती आई, मालती आई कुठे आहेत? झाल्या हाका मारून झाल्या. मालतीही घरात नाहीये, ती तिच्या भिशीच्या मैत्रिणी बरोबर बाहेर गेलीये. भिशी? मालती आई केव्हापासून भिशी खेळायला लागल्या? अरे बाबा, हा नवीन नवीन उत्साह आहे. काय ना, रमा गेल्यानंतर ना आमचे सगळ्यांचे संबंध तसे तुटक झाले होते, पण आता आनंदी बरोबर हिचा उत्साहही वाढलाय. नको नको ते कार्यक्रमच्या डोक्यात येतात आता. अरे तुम्ही उभे का? चला या या या, बसा 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 बसा. अहो नाही पाटकर बाबा, मला बसायला वेळ नाहीये, म्हणजे गप्पा मारत बसायला वेळ नाहीये. मला खूप उशीर होतो आणि त्यातून वर्षाला डोहायला लागलेत. बनवलेला खरवस खाण्याचे डोहाळे. एवढ्या लवकर कसं काय डोहायला लागले? तेच मला कळत नाहीये. पाटकर बाबा, मला काय वाटतं की हिला स्वतःला खरवस खायचं असेल आणि मला डोहायला लागलेत म्हणून मला सांगत असेल, हो की नाही? काय माहित. आता हे बायकांचं डिपार्टमेंट आहे, आपल्याला त्यातलं काय कळतंय? म्हणून तर मी मालती आईना भेटायला आलो होतो ना. हो, पण ती तर बाहेर गेलीये ना. तुम्हाला सांगतो, आनंदी वहिनी असते ना तर त्यांनी बनवून दिला असता. का? आनंदी कुठे गेलीये? त्या आणि सासूबाई कुठेतरी बाहेर गेलेत. ए बापरे, मग आता खरवस कोण बनवणार? काय माहिती का. माझ्या आईला फोन लावतो मी, ती सांगेल मला. हा हॅलो आई. हा नंदू बोल. अगं ते वर्षाला आहे ना बनवलेला खरवस खाण्याच्या डोहायला लागलेत. कसा बनवायचा खरवस? आता ते अरे मी तर मावशीकडे आले दिवाळीसाठी. अच्छा, दिवाळीसाठी मावशीकडे गेलेस का? बरं, तिला हॅपी दिवाळी सांग. हा त्या ती मावशीकडे गेले. हो, वर्षाचा फोन. अरे मग उचल. नंदू खरवस कुठे आहे? खरवस आता उदे गाई उदे. आई आता नाही होत, माझे पाय गेले ग, पाय दुखतात माझे. अगं ग, काय झालं आई? आता नाही चढवत मला. इथपर्यंत चढले, आता पुढे नाही चढवत ग मला. हरकत नाही, पण तुम्ही बघा आता 100-125 पायऱ्या चढून आलात की नाही. ठीक आहे. हो ना, मला जायचं होतं ते, मी परत तुम्ही नाही चढू शकत. आता ठीक आहे, रडू नका. हे घ्या.
पाय थरथरायला लागले, पाय पोळलेत का माझे? सावकाश सावकाश, जा इकडे. दे तुझं भलं करो. आई, एक काम करा, तुम्ही बसा इथेच, मी जाते वर. मला माहितीये तुमची इच्छा तीव्र आहे, तुम्हाला वर यायचंय, आईचं दर्शन घ्यायचंय, पण त्रास होतोय ना आई. मी व्रत पूर्ण करते ना, काळजी कशाला करताय तुम्ही? मी जाते वर. हा आनंदी, मला कसं कळेल बाळा तू वर पोचली असते? वर गेल्यावर 5 वेळा घंटानाद करते, मग कळेल तुम्हाला. ठीक आहे आई? आणि रडू नका बरं, हे व्रत मी पूर्ण करणार, वचन देते तुम्हाला. आई उदे आई उदे, उदे ग आई उदे, उदे ग आई उदे. उदे ग आई उदे. घे पाय माझे. खूप दमायला झालाय. कसं करणार आहे मी हे सगळं? पण आई इतकं मनापासून करताय सगळं, आईची इच्छा मी पूर्ण करायला हवी. हे व्रत मी पूर्ण करायलाच हवं. देवी शक्ती दे मला. उदे ग आई उदे. दूध दूध. अरे साखर कुठे आहे? काय होय? साखर साखर ही काय? अरे इकडे आहे होय, मी शोधतोय आपला नंदुराव. हो, अरे मीठ आहे. मीठ काय खारट खरवस बनवायचं का तुम्हाला? नाही. हं? आता साखर कुठे मला कसं माहित असणार नाही का? मग आपण एक काम करूया का, आपण गुळाचा खरवस बनवूया का? चालेल ना. गुळाचा गुळ शोधावा लागेल आता. शोधायला लागेल. हा. हो, हा, शोधा. गुळ शोधा. हे आलं हे आलं. गुळ गुळ गुळ. अरे इकडेच आहे गुळाची जेब. हं? हे बघ, क्रश करून घ्या गुळ. हा बर, क्रश करू. गुळ झालं. आता काय पाहिजे? वेलची. वेलची वेलची कुठे आहे नंदुराव आता? सगळ्याच गोष्टी शोधायला लागतात. मी राघव दादाला बोलवून येतो. ओ राघव दादा, ओ राघव दादा, अहो बघा ना, वेलची गुळ सगळ्याच गोष्टी शोधायला लागतात. मला कसं माहित असणार ना तुमच्या? थांबा ना, मी तेच बघतोय ना. मी तीच रेसिपी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सापडली वेलची सापडली. वेलची लागणार आहे. थांबा जरा, हे जरा काही वर खाली झालं ना आपला खरवस बिघडेल. थांबा जरा. नाही, तुम्ही आहे ना रेसिपी समजून घ्या. काय आहे प्रमाण पण बघून घ्या. प्रमाण चुकलं तर पुढचं सगळं चुकेल आपलं. नाही बघतोय. चिकाचं दूध. चिकाचं दूध. अरे बापरे, ते मागवायला लागेल. मी दूधवाल्याला फोन करतो, पटकन घेऊन यायला सांगतो. सांगा. हॅलो, हा दूधवाले. अरे तुम्ही मोबाईल काय बघत बसलात? बनवा ना पटपट. काय चाललंय दादा? तू काय ऑमलेट बनवायला सांगितलं होतंस का? खरवस बनवायला सांगितलं? ते शिकायला नको, तेच बघत होतो आता. काय दादा, हे बघ, मी तुला सांगतेय, मला खरवस खायचे डोहाळे लागलेत आणि ते तुला पूर्ण करायलाच हवे. मला काय माहिती नाही. मोबाईल नंतर बघा, पटपट आवरा काय ते. अरे पहिली गोष्ट म्हणजे हिला इतक्या लोक डोहाळे लागलेच कसे काय? कोण विश्वास ठेवेल बरं? कसं माहितीये का, चिंगीच्या वेळेला रमाला आहे ना 5व्या-6व्या महिन्यापर्यंत डोळे लागले नव्हते. वर्षा, हे बघ, मी तुला चांगलं ओळखतो. तू
तू जर का फक्त खरवस खाण्यासाठी हे डोळ्याचं वगैरे काहीतरी सांगत असेल ना तर याद राखा तू. अरे एक दिवस तुला कळ काढता येत नाही का? आनंदी आल्यानंतर तुला बनवून देईल ना तुझा खरवस. तुला काय वाटलं मी खोटं बोलते दादा? हा, हे बघ, एका बाळाची आई होणार आहे मी, आणि तरी सुद्धा तू माझ्याशी असं वागतोस? हा, हे बघ, उद्या ना त्याच्यासमोर मला शिक्षा करायलाही कमी करणार नाहीस तू दादा. दादा, लक्षात ठेव, माझं बाळ सगळं ऐकतंय, त्यामुळे माझ्याशी नीट बोल आणि नीट वाग. असं काही नसतं. काय ऐकतंय वगैरे काही सांगतेस? मला तुला फक्त एवढं सांगायचं आहे की थोडी कळस होस ना. हा, खरवस बनवायचंय. आनंदी येईल, आनंदी आमच्यापेक्षा चांगला खरवस तुला बनवून देईल. थांब ना थोडा वेळ. नाही थांबू शकत. ठीक आहे, नाही बनवायचं ना तुम्हाला, नका बनवून. माझ्यामुळे त्रास नको तुम्हाला उगाच. त्रासाचं कोण काय बोललंय? कुणाला काही त्रास वगैरे होत नाहीये. प्रॉब्लेम हा आहे आमच्यापैकी कुणालाच खरवस बनवता येत नाही. मग खरवस बनवू नका, जाऊ दे. वर्षा 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 शांत हो. अगं अशा अवस्थेत ना चिडाचिड करायची नसते, शांत राहायचं असतं ग. दादा तुम्ही तरी शांत व्हा ना. मी कसं शांत होतो? तिला सांग ना. ती समजूनच घेत नाही आणि अशी वार्ता करते जसं का रोज सकाळी उठून नाश्त्याला खरवस खायची आणि आज खरवस नाही मिळत तिला. दादा खूप बोलतोयस तू. आता मला तुझ्या हातचा खरवस खायचाच नाहीये, जा तू. काय उगाच चिडलो मी. माझी चूक झाली. चला खरवस बनवूया आपण आता. या आई आई, एवढ्या पायऱ्या चढून माझी लेक तुझ्यापर्यंत येते आहे ग. तिला यश दे ग बाई, यश दे. तिने जो नवस केलाय ना तो पूर्ण होण्यासाठी तिला शक्ती दे. नवस पूर्ण होऊ दे तिच्या हातून. आई, एक काम कराल, तुम्ही बसा इथेच, मी जाते वर. मला माहितीये तुमची इच्छा तीव्र आहे, तुम्हाला वर यायचंय, आईचं दर्शन घ्यायचंय, पण त्रास होतोय नाही. मी व्रत पूर्ण करते ना. आनंदी, मला कसं कळेल बाळा तू वर पोचलीस ते? वर गेल्यावर 5 वेळा घंटानाद करते, मग कळेल तुम्हाला. 5 घंटा. तीनच म्हणजे पोचले नाही वाटतं. अरे एवढे जास्त पैसे का घेतोयस तू? अर्जंट डिलिव्हरीचे. अर्जंट डिलिव्हरीचे एवढे जास्त पैसे? आणि असं काय अर्जंट आलायस तू? अरे केवढा उशीर केलायस तू? आम्ही किती वाट बघत होतो तुझी. तुझ्यामुळे ना उशीर झालाय आणि त्या राघवणी वर्षाचं भांडण पण झालं. भांडण झालं त्याला मी काय करू? तुम्ही ऑर्डर केल्याप्रमाणे मी 40 मिनिटात आलो चिक घेऊन. चिक्का सहजासहजी मिळते का? बरोबर आहे, पैसे द्या तुम्ही. अरे पण एवढे जास्त पैसे काय? थोडं कमी कर ना पैसे. बाबा असू दे असू दे. हे घे. हं, ठीक आहे. 300. चला अरे थँक्यू. राघव एवढे पैसे का देतोस तू? नाही हे बरोबर नाहीये. अरे त्यांनी कमी केले असते रे. हे बघ, पुढच्या वेळी एवढे पैसे देणार नाही, तू लक्षात ठेवा. बघ ते पुढच्या वेळेचं जाऊ द्या. आताचं बघूया ना. काय ते वर्षा आधीच माझ्यावर चिडलेली आहे. आता मिळालंय ना ते पटकन खरवस बनवूया ना आपण. या या या. आता गुळ टाक त्याच्यात. हा, गुळ टाक. गुळ टाक. गुळ आहे. हा, गुळ हे टाकायचं ना. हा, बरोबर ना रे? हा, एक आहे. गुळ. हा हा. हे बघ, हे वेलची आणलेली आहे, वेलची टाकायची. हा टाक. हा हा, बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा हा. अरे एवढा नको रे बाबा, एवढा नाही टाकायचं. अरे खरवस करायचंय, गुळाचा पाक द्यायचा नाही आपल्याला. त्यांचं भांड मोठं आहे म्हणून त्यांनी भरपूर टाकलाय गुळ. आपलं भांड बघ. काढ. आपण साहित्य बरोबर जमा केलं. हो. ते हलवत राहा. हलवत झालं. राहायचं. नाही एक मिनिट. अहो त्यांनी जे बनवलेलं होतं ना त्यांनी खूप बनवलेलं म्हणून त्यांनी 5 शिट्ट्या घेतल्या होत्या. आपलं एवढंच आहे. मग 4 शिट्टे घेऊया. 4 घेऊया. खर व सो. 4 घेऊया. 4 घेऊ. चालेल ठीक आहे. हा वेळ बघ. वेळ बघ. हा.
फायनली झालेला आहे खरवस. थंड आहे, थंड आहे. Yes. गरम आहे. नाही थंड झालं, थंड झालं. थांबा. हा. चमचा चमचा मी ए, खाऊन बघ. वा. नाही 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 नाही, खायचा नाही, खायचा नाही, खायचा नाही. आधी आतमध्ये ठेवायला लागेल. फ्रीजमध्ये ठेवा, ठेवा, ठेवा. काय अरे आपण पुरुषांनी महिलांच्या सहकार्याशिवाय बनवलेला खरवस आपण कोणीही आपल्या आपल्या बायकांची मदत घेतली नाहीये. अरे अभिमानास्पद गोष्ट आहे नाही पाहिजे ना याची. शाबास. Yes. आता वर सेल्फी. आता हा हा पुरुषांनी बनवलेला खरवस. राघवने काय पाठवलंय? जाऊ दे. घंटेचा आवाज एव्हाना यायला पाहिजे होता. आई पोर पोचली नाही का? बाय माझे, आता नाही जाऊ शकत मी वर. एवढं चढून आलीस पोरी, आता नाही थांबायचं. आता माझ्या पायात जोरच नाहीये, मी नाही चढू शकत. हात दे, दे हात. आलीस पोरी देवीच्या दारी. आता देवीला नारळ वाह. एक महत्वाचं काम राहिलंय, ते करते आधी. आई माझी सून तुझ्या पायाशी पोचलीये, तुझ्या गाभाऱ्यात तुझ्या पायाशी पोचलीये ग बाई. तुझ्यावर कृपा ठेव ग आई, तुझ्यावर कृपा ठेव. भांड थोडं मोठं यायला पाहिजे होतं. हा पण ठीक आहे ना. आता काय ठीक आहे, एवढी मेहनत केली, एवढासा खरवस. नाही पण आपण चीक कमी मागवला ना. जास्त मागवलं असतं ना. नाही पण आपण आता स्वतः हाताने बनवून तिला खायला देणार, ती खुश होणार. आयुष्यात आणि पहिल्यांदा बनवलाय मी खरवस. मी काय म्हणतो, सेट झाला का बघून येतो मी आता पटकन. ए नंदू, अरे खरवस सेट व्हायला वेळ लागतो. बसा बसा बसा, इकडे या. बस 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 बस, माहितीये तुला घाई येते, पण तुला नाही मिळणार आहे. आ? मग एवढासा झालाय तो, कोण खाणार? अहो असं काय. अरे ज्याच्यासाठी बनवलंय त्याला खाऊ दे ना. हा पण चवीपुरता थोडं. छान झालाय ना. काय माहितीये का, फ्रीज ने सारखं सारखं उघडलंच ना ते सेट नाही होणार. मी खरवस बघायला आले नव्हते, पाणी पाणी प्यायला आले होते. पी पी पाणी. गार आहे ना. तू हसतोयस काय? दात चिवचिवले माझे आणि तू हसतोय. दादा खूप वाईट वागतोयस तू माझ्याशी. मला नकोय तुझ्या हातचा खरवस. बस. अरे एवढी मेहनत करून खरवस बनवला आणि हे काय मध्येच काय करायचं हिचं?
झाली माझी पूजा, झालं दर्शन. खूप प्रसन्न वाटतंय. आईचं दर्शन झालं आणि सगळा थकवाच दूर झाला बघा. गुणाची पोर आहेस तू. अशीच मनोभावे आराधना केलीस ना देवीची, तर आयुष्यात कुठलंच संकट नाही येणार तुझ्यावर. आता आलीच आहेस तर थोड्या वेळ गाभाऱ्यात बस. खरं तर आवडलं असतं मला बसायला, पण माझ्या सासूबाई पण आल्यात ना माझ्यासोबत, वाट बघत असतील. आणि मला माहितीये मी जाणार नाही ना तोपर्यंत काही खाणार नाही पिणार नाही. त्यांच्यासाठी प्रसाद घेतला. छान झालं दर्शन. नमस्कार करते.